नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या कर्जमुक्ती आठवण व मेळघाट संघर्ष यात्रेचा समारोप चिखलदरा येथे झाला. मेळघाटातील विविध मूलभूत समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली होती. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी यात्रेला भेट देऊन आंदोलकांची संवाद साधला. मेळघाटातील आरोग्य सेवा, पाणीपुरवठा तसेच इतर मूलभूत समस्यांबाबत शासन स्तरावर उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच या सर्व उपाययोजना तातडीने अंमलात आणण्यासाठी येत्या आठवड्यात बैठक घेऊन ठोस मार्ग काढण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून आंदोलकांशी संवाद साधत मेळघाटातील प्रश्नांची दखल घेतली. येत्या काळात या समस्यांवर विशेष बैठक बोलवण्यात येणार असून त्यामध्ये आरोग्य, पाणीपुरवठा, सिडको, स्कायवॉक आदी मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली जाईल. आवश्यक असल्यास धोरणात्मक निर्णयांसाठी मुख्यमंत्र्यांकडेही दाद मागण्यात येईल असे त्यांनी सांगितले. राज्यात सध्या शेतकऱ्यांचे सरकार असून शेतकऱ्यांना न्याय मागण्यासाठी आंदोलने करण्याची वेळ येऊ देणार नाही. शासनाकडून सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल अशी हमीही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. या कार्यक्रमावेळी माजी खासदार आनंदराव अडसूळ, उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. याने अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.